करणार आहे आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सर्वात आधी मी विनंती करणार आहे इरफानभाई साबलेला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आदरणीय व्यासपीठावरती मौलाना जाकीर साबले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या आजच्या गोड कार्यक्रमाकरिता त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाणार आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जरा टाळ्या मिळायला पाहिजे मौलाना जाकीर साबले सन्मान या ठिकाणी त्याचबरोबर दुसरा सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी विनंती करतो मुदस्सर साबलेला विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मुदस्सर साबले यांच्या शुभ हस्ते आशाकेली साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आशाकेलीबाई साबले साहेबांना विनंती आहे आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान्य आदरणीय आशाकेलीबाई साबले साहेबांचा सन्मान या ठिकाणी. त्याचबरोबर विनंती असेल पुढचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय मुदस्सर आपल्याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हाशम अली साबले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाणार. हाशमभाई साबले या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हाशमभाई साबले साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अनेक मान्यवर या ठिकाणी आहे. आधीच साबलेला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय शकीलभाई पेवेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. शकीलभाई पेवेकर साहेब या ठिकाणी आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूबवरती लाईव्ह दाखवण्याचा करता त्यांना मोठा योगदान दिलं तेव्हा सन्माननीय आदरणीय शकीलभाई पेवेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी. त्याचबरोबर पुढील सन्मान या ठिकाणी करण्याकरता इरफानभाईने विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हनीफ दाऊद साबले साहेब या ठिकाणी आहे. सन्मान्य आदरणीय हनीफ दाऊद साबले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. हनीफ दाऊद साबले साहेब या ठिकाणी मंचावरती आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. WCC वाघिवरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं. त्याचबरोबर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय मोजमजी साबले साहेब आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मोजमजी साबले साहेब व्यासपीठावरती आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. फैसल यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मोजमभाई साबले यांचा सन्मान या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मान्यवरांनी करतात कारण वेळ काढून आज मी 3 दिवस बघतोय अनेक मान्यवर आहेत त्यांचा सन्मान. त्याच्यानंतर सन्मान्य आदरणीय रफिकभाई झोंबरकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल आपण मजरभाई रुमाने साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण रफिकभाई झोंबरकर यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती पार पडला जातोय. आणि प्रमाणे विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय हसन दाऊद साबले साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. हसन दाऊद साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हसन दाऊद साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शैजाद शिवकर यांना विनंती आहे आपण या साबीर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यानं युट्यूब करिता या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे अलीबाई पेवेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जरा टाळ्यांचं कसं अलीबाई करता व्हायला पाहिजे. अनेक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देखील आलेत आणि खूप चांगले योगदान WCC करीत आहेत त्यांचं मनापासून आभार. पुढील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर ठेवणार आहे वहाब कादेर साबले सन्मान्य आदरणीय वहाब कादेर साबले साहेब. वहाबभाई साबले यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे ते करण्याकरता मी विनंती करतोय सन्मान्य आदरणीय त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय या ठिकाणी व्यासपीठावरती इकलासबाई साबले साहेब आहेत त्यांचा सन्मान शैताज शिवकर यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. शैताज शिवकरला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण इकलासबाई साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. इकलासबाई साबले यांचा सन्मान
त्याचबरोबर विनंती असेल फरदानला विनंती असेल आपल्या शुभ आपण वहाब कादिर साबले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वहाब कादिर साबले साहेब यांना आम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यांच्याकरता टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सिकंदरबाई साबले साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती पार पडला जातोय. सिकंदरबाई साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अनेक मान्यवर आलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी नूरबाई साबले यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. यथोचित मान सन्मान केला जातोय नूरबाई साबले. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय महिनुद्दीनबाई शिवकर यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जाणार आहे. महिनुद्दीनबाई शिवकर यांना विनंती आपण या. महिनुबाई आपल्याला विनंती आपण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनवरबाई साबले इस्माईलबाई साबले अनवरबाई साबले यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जाणार आहे. अनवरबाई साबले यांचा सन्मान अय्यान यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. अनवरबाई साबले यांचा सन्मान केला जातो. इस्माईलबाई साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असेल रमीज आपल्या विनंती आपण या. पण इस्माईलबाई साबले निश्चित मला वाटतं ओबेदचे वडील आहेत आणि आज आनंदित आहेत. त्यांचा संघ खूप चांगलं केलं. टाळ्यांचं गजर त्यांच्याकरता देखील व्हायला पाहिजे. इस्माईलबाई यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला. अशफाकबाई पेबेकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अशफाकबाई पेबेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी अफनान यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. अशफाकबाई पेबेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अशफाकबाईंना देखील खूप चांगलं खेळलं. अशफाकबाई अप्रतिम खेळलं. उस्साम साबले यांना विनंती आपण या. आपलं सन्मान या ठिकाणी केला जाणार. उस्साम साबले निश्चित ज्यानं या ठिकाणी आपण नेट मागे जो नेट बघितलाय ते त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलंय. उत्साम साबले यांना खूप चांगल्या पद्धतीने मागे जो नेट आहे ते आम्हाला प्रोव्हाइड केले आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत. हमदान मुबीन रुमाने यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. वाबाई यांच्या शुभ हस्ते आपण हमदान यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. हमदान यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर पुढील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होणार आहे. जलालबाई रुमाने यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जलालबाई रुमाने साहेबांना विनंती आपण या. आपलं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. जलालबाई रुमाने. फैसल इब्राहिम साबले यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जाणार. फैसल इब्राहिम साबले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर निश्चित अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते. त्यांचा सन्मान करणं जे आलेले मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं अमूल्य कर्तव्य होतं. आणि त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा बघितली. मानाची स्पर्धा आपण बघितली. तर आपण अजून एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. 3 दिवस आपण जे यूट्यूबवरती स्पर्धा दाखवली यॉर्कर स्पोर्ट्स या चॅनलवरती खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा दाखवली गेली आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याकरता मी विनंती करतो यॉर्कर स्पोर्ट्सचे सर्व निलेशजी टेरोकर साहेब यांना विनंती आपण या. आपलं सन्मान या ठिकाणी इरफानभाई साबले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. इरफानभाई आपल्याला विनंती आपण या. आपलं सन्मान या ठिकाणी केलं जाईल. इरफानभाई यांच्या शुभ हस्ते आपण निलेश टेरोकर निलेश टेरोकर यांचा सन्मान. आणि निश्चित महाराष्ट्राच्या पटलावरती ज्यानं पंचांची कामगिरी केली आणि आता निश्चित ज्यानं यूट्यूबचं चॅनल चालवलं आहे त्यांचं सन्मान या ठिकाणी झालं आहे. निलेश टेरोकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी झाला आहे. निलेश टेरोकर साहेबांकरता यॉर्कर स्पोर्ट्सचे सर्व आहेत त्यांच्याकरता टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पुढील सन्मान आपण करणार आहोत. राजू कणकुटकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्ष ज्यांना टेनिस बॉल खेळला आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय. इरफानभाई यांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण राजू कणकुटकर सरांचा जे पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेला लाभले आहेत
WCC क्रिकेटचे WCC चषकमध्ये राजू कणकोटकर सर या ठिकाणी लाभलेले आहेत, त्यांचा सन्मान जरा टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता व्हायला पाहिजे राजू सरांकरता. त्याचबरोबर आमचा आवाज या ठिकाणी तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून जायला आणि जे या ठिकाणी डीजे ऑपरेटर आमच्याबरोबर जोडले गेले होते ते बागडे साऊंड सिस्टम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मुदस्सर यांना विनंती आपण या आपल्या शुभस्ते आपण बागडे साऊंड सिस्टमचे ओनर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बागडे साऊंड सिस्टम त्याचबरोबर या ठिकाणी आपण पुढील सन्मान या ठिकाणी मंचावरती करणार आहोत. हे भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यामागे ज्यांना स्पॉन्सरशिप आम्हाला दिली ते सन्माननीय आदरणीय मजर रुमाने साहेब यांना आपल्या वडीलच्या आठवणीकरता फारुख रुमाने यांच्या स्मृतीला उजाड देण्याकरता हे मंडप उभारण्यामध्ये स्पॉन्सरशिप दिली आहे. त्यांचा सन्मान मजर रुमाने यांचा सन्मान केला जातोय. विनंती असेल आदिल साबलेला विनंती आपल्या शुभस्ते आपण मजर रुमाने यांचा सन्मान करायचा आहे. जरा टाळ्यांचा गजर मजर रुमाने करता व्हायला पाहिजे. आपण निश्चित ही स्पर्धा मानाची स्पर्धा बघितली, खूप चांगली स्पर्धा आपण आपल्याला बघायला मिळाली. एक जबरदस्त आयोजन तर खूप तर आपण या स्पर्धेत बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे वळणार आहोत. सुरुवात तर निश्चित या ठिकाणी वाघिवरीची स्पर्धा आणि गेल्या अनेक वर्ष सातत्यानं वाघिवरेकरांना मला संधी दिलेली आहे आणि रुमाने असतील सर्वात आधी आपण शबीरभाई अलवी साहेबांनी देखील या ठिकाणी मला संधी दिली. त्याच्यानंतर आणि रुमाने देखील आहे आणि वाघिवरेची संपूर्ण टीम आहे त्यांना सातत्यानं मला या ठिकाणी संधी दिली आहे. मागच्या वर्षी लाख रुपयाची स्पर्धा देखील भरवली होती. अनेकांना प्रयत्न केला की मी या ठिकाणी यावं, परंतु मी परदेशामध्ये असल्यामुळे आलो नाही आहे. परंतु यावेळी मला संधी दिली आणि गेल्या अनेक वर्ष मला वाघिवरेकरांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार करतोय. आणि वाघिवरे क्लबच्या वतीनं माझा आज सन्मान देखील केला जातोय, ते मी सन्मान स्वीकारणार त्यांचा मनापासून आभार मी करतोय. आणि निश्चित शैजाद शिवकर यांच्या माध्यमातून समालोचन करता 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय, त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर आपण शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. सर्वात आधी आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण कार्यक्रमात सुरुवात करणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहेत. वैयक्तिक पारितोषिकमध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतला आणि ते मी देण्याकरता मी विनंती करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आलं आहे ते आपण आमचे स्पॉन्सर अलमरूम आबिदा अहमद साबले हे पारितोषिक आम्हाला मिळालं आहे आणि त्यांच्याकरता देखील एक टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे, कारण यांच्या स्मृतीला उजाळ देण्याकरता अलमरहूम आबिदा अहमद साबले यांच्या स्मृतीला उजाळ देण्याकरता हे पारितोषिक दिले गेले आणि ते देण्याकरता मी विनंती करतोय मोझम्बाई साबले यांना विनंती आपण या आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. निश्चित अलमरहूम आबिदा अहमद साबले यांच्या नावावरती चषक आहे आणि आपण हे चषक देणार आहोत. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतला ठरला आहे तो जातोय नो डाऊट. ज्यांना अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आहे, त्यांना खूप चांगलं उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण केलं आहे आणि या स्पर्धेमध्ये रंग आणला आहे, तो ठरला आहे WCC वाघिवरे संघाचा अय्यान साबले ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. आणि त्याचबरोबर आपण या स्पर्धेतला आता बेस्ट बॉलरचं पारितोषिक देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाजाचे ट्रॉफी आता या ठिकाणी दिले जाणार आहे. बेस्ट बॉलरची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. अहमद हसन अनवरी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे आणि अहमद हसन अनवरे यांना आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे. बेस्ट बॉलर या स्पर्धेतलं ते देण्याकरता मी विनंती करतोय. ताबिशला विनंती आपण या आपल्या शुभस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. ताबिश आपल्याला विनंती आपण या बेस्ट बॉलरचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सरशिप केलं. अहमद हसन अनवारे
आणि यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक जातोय या स्पर्धेचा रत्नागिरी जिल्ह्यातला युवा टॅलेंटमधला एक दर्जेदार खेळाडू आहे आणि तो ठरलाय फारुख इलेवन या संघाचा एक दर्जेदार खेळाडू आहे. गोलकोट रोडचा शान, रत्नागिरी जिल्ह्याची आनबान शान, गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त गोलंदाज जुनेद इसानी या स्पर्धेतला बेस्ट बॉलर. निश्चित जुनेद इसानी नाही आहे, त्याकरता त्याचं संघाचे प्रतिनिधित्व या ठिकाणी बेस्ट बॉलरचं पारितोषिक घेत आहे. जुनेद इसानी या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ठरलाय. तर या स्पर्धेत आपण आता बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे. ते आम्हाला पुरस्कृत केलं बेस्ट बॅट्समॅन फैरोजा अहमद अनबारे यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. बेस्ट बॅट्समॅन हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. अशफाकबाईला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. आपण या फैरोजा अहमद अनबारे यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट WCC चषकमध्ये, अर्थातच वाघिणीच्या चषकामध्ये ज्यांना नाव कोरलं आहे बेस्ट बॅट्समॅन वरती अप्रतिम त्याला टायटल मिळणार आहे. बेस्ट बॅट्समॅनचा एक जबरदस्त खेळाडू आहे. दर्शनीय स्ट्रोक त्याच्या बॅकमधनं आले आहेत. एक कणकणीत बॅटिंग त्याने केलेलं आहे. स्टायलिश खेळाडू आहे चिपळूणातला, गोलकोट रोड मधला नाझीम फक्की ठरला आहे या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन. टॅलेंट जर व्हायला पाहिजे नाझीम फक्की करता. त्याचबरोबर या स्पर्धेतला आपण सिक्सर किंगचं हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सिक्सर ज्याच्या बॅकमधून आले ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे अली साहेब याकूब पेवेकर साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट सिक्सरची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ते देण्याकरता मी विनंती करतो अलीबाई पेवेकर साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सिक्सर किंग ज्याने या स्पर्धेमध्ये रंग आणला आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे आणि त्याला देण्याकरता मी विनंती करतोय सिक्सर किंगचा पारितोषिक आपण अलीबाई पेवेकर साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि सिक्सर किंग ज्याने सर्वात जास्त सिक्सर ठोकले त्या मैदानामध्ये षटकारांचा राजा ठरला आहे आणि या स्पर्धेमध्ये रंग आणला आहे, सर्वांची मनं जिंकली आहे, वाघिरेच्या हृदयावरती राज केला आहे. लहान लहान मुलं म्हणतात ओमी बाकर ओमकार बाकर ठरला या स्पर्धेतला सिक्सर किंग. त्याचबरोबर अलीबाई पेवेकर साहेब आपण ताबा आपण शिस्तबद्दल संघ या स्पर्धेतलं शिस्तबद्दल जो संघ ठरला आहे त्याचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. ते ट्रॉफी देखील आम्हाला अलीबाई पेवेकर साहेब यांच्या माध्यमातून देणारे 2 पारितोषिक त्यांनी दिलेले आहेत. शिस्तबद्दल संघ ही ट्रॉफी अलीबाई पेवेकर साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. शिस्तबद्दल संघ ठरला या स्पर्धेतला ज्याच्या बाजूने पारितोषिक जातोय जो संघ वेळेमध्ये आला आहे, आयोजकांना निश्चित कधीच त्रास दिला नाही आणि चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळले आहेत आणि ज्या संघानं या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे एक जबरदस्त संघ आहे आणि वाघिरेमध्ये त्या संघाची चर्चा असेल तो संघ आहे या ठिकाणी. निश्चित असद 11 कोथलूकचा संघ शिस्तबद्दल संघ या स्पर्धेमध्ये असद 11 कोथलूक असद 11 या चला प्लीज आपल्या विनंती आहेत आपण या हे पुरस्कार आपण घ्यायचा शिस्तबद्दल संघ. त्याचबरोबर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्हाला करण्यात आलेला आहे. उमेर अरफात अनबरे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. वाघिवरे क्रिकेट क्लब यंग बॉईजची असणारी स्पर्धा पहिलं पर्व आणि त्याच्यामध्ये फायनल मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच उमेर अरफात अनबरे साहेब यांना स्पॉन्सरशिप केलेल्या चषक या ठिकाणी देण्याकरता मी विनंती करतोय. इम्रान अनवरीला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या आहेत त्यांना दाखवून दिलं आहे. मैदान देखील आमचं आहे, खेळाडू देखील आम्ही इथले आहोत आणि धमाका देखील आमचा होणार आहे. 33 धावांची अप्रतिम कामगिरी करणारा वाघिरेचा वाघ मैफूज शिवकर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मैफूज शिवकर करता 1001 पारितोषिक शहजाद शिवकर यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. मैफूज शिवकर करता तब्बल कॅश प्राइज 1001 पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राइज दिला जातो. जरा टॅलेंट जर मैफूज शिवकर करता पाहायला पाहिजे. 33 धावांची किडी आहे आणि त्याचबरोबर फायनल मॅच करता या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळं पारितोषिक ठेवलं होतं प्लेअर ऑफ द मॅच फायनल
फायनल मॅचचं एक पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून आलं आहे अब्दुल लतीफ अली पेवेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे पुरस्कार देण्यात आला आहे. प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे फायनलमधला जो चमकणारा खेळाडू आहे त्याच्याकरता एक वेगळी ट्रॉफी आलेली आहे, ती देण्याकरता मी विनंती करतोय अलीभाई पेवेकर शकीलभाई पेवेकर साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. शकीलभाई आपल्याला विनंती आहे की प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा जो ठरला आहे त्याला एक अजून एक ट्रॉफी आहे, कारण जो चमकेल आणि फायनलमध्ये रंग आणेल आणि निश्चित या भागातला वाघविऱ्याचा वाघ जो खेळाडू आहे आणि तो खेळाडू ठरला अर्थातच नो डाऊट मैफूज शिवकर ठरला आहे फायनल मॅचचा एक जबरदस्त हिरो बनणारा खेळाडू. त्याला सन्मानित करतील शकीलभाई पेवेकर साहेब. आणि निश्चित मैफूजच्या या ठिकाणी आपण बघितलं तर विनंती असेल आपण वैयक्तिक पारितोषिक जो लावलं तर तो पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. अलीभाई पेवेकर आणि शकीलभाई पेवेकर साहेब यांच्या माध्यमातून मैफूज शिवकर करता प्रत्येक षटकार्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक म्हणजे त्यांना 3 षटकार टोकलेत एकूण 700 रुपयाचं पारितोषिक दोघांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मैफूज शिवकरला विनंती आपण या आपल्याकरता हे पारितोषिक आहे जरा टाळांचं गजर मैफूज शिवकर करता व्हायला पाहिजे. मैफूजने या मैदानामध्ये वाघविरेकरांचं दुसऱ्यांदा मन जिंकलंय. याच्या अगोदर देखील दाबोल बरोबर जेव्हा मॅच झाला होता तेव्हा षटकाराची गरज होती तेव्हा मैफूजनं ती मॅच जिंकवली होती आणि आज संघाला गरज होती तेव्हा तारणहाट ठरला मैफूज आणि टाळ्यांचं गजर मैफूज शिवकर करता व्हायला पाहिजे. आता 33 धावांची खेळी त्यांना प्रतिम केली आहे. त्याच्याकरता 700 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी अलीभाई पेवेकर आणि शकीलभाई पेवेकर आपला मनापासून आभार. आपण हे पारितोषिक दिलं त्याबद्दल. आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे ज्यांच्या माध्यमातून वाघिवरे क्रिकेट क्लब यंग बॉयची स्पर्धा पर्व पहिलं आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांना आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे जलाल दाऊद रुमाने साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे ती देण्याकरता मी विनंती करतोय. फरदान निघायला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते एक चांगल्या खेळाडूच्या शुभ हस्ते आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय ज्यांना धावा जास्त बनवल्या आहेत या स्पर्धेमध्ये रंग आणला आहे आणि निश्चित सर्वांच्या मनावरती ज्या खेळाडूने राज केला आहे आणि आता वाघिवरे का बच्चा बच्चा कहेगा मला ओमी बाकर बनायचा आहे तो ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज टाळांचं गजर त्याच्याकरता व्हायला पाहिजे. ओमकार बाकर अप्रतिम खेळाडू आहे गुहागरचा वाघ आणि निश्चित एक जबरदस्त खेळ करून त्यांना दाखवलं आहे. अनेक मैदान त्यांना गाजवले आहेत प्रत्येक मॅचमध्ये त्याची अप्रतिम कामगिरी क्वार्टर फायनलमध्ये खूप चांगला खेळला आहे सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी आणि आता फायनल मॅचमध्ये देखील त्याचा खेळ बघायला मिळाला आणि मॅन ऑफ द सिरीज ओमकार बाकर. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार. तर या ठिकाणी आपण तर एक वेगळं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे फायनल मॅचमध्ये ज्यानं 33 धावा काढल्यात आणि कारण युसुफ हैदर शिवकर युसुफ हे हैदरबाईचा मुलगा आहे आणि निश्चित हैदर शिवकर ज्याला वाघिवऱ्यातला वाघ म्हणून संबोधलं गेलं आणि त्यानं टेनिस बॉलमध्ये सर्वात मोठमोठे रेकॉर्ड लिहिलेले आहेत त्याच्या नावामध्ये त्या जगामध्ये नाही आहेत परंतु युसुफ त्यांच्या वतीनं आले आणि युसुफनं खऱ्या अर्थानं निश्चित म्हटलं की माझ्या वतीनं मैफूज शिवकरला पारितोषिक गेलं पाहिजे. मैफूजनं आज रंग आणला या स्पर्धेमध्ये फायनल मॅचमध्ये त्याकरता मैफूज शिवकर करता 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्यांना मैफूज करता टाळ्या आणि युसुफ करता टाळ्या बांधले पाहिजेत. युसुफ शिवकर यांच्या शुभ हस्ते मैफूजले पारितोषिक. युसुफ देखील आता गोलंदाज आहे. युसुफला माहीत असेल कारण त्यांना अनेक लोकांच्या तोंडात नाही केलं की हैदर शिवकर सर्वात लांब षटकार मैफूज जशी बॅटिंग केली तसं बॅटिंग हैदर शिवकरनं अनेक मैदान गाजवले होते. खूप चांगला खेळ बघायला मिळाला. मैफूज आज सर्वांची मनं जिंकली आहेत. खूप चांगला खेळ राहिला मैफूजच्या माध्यमातून आणि आपण आता 4 पारितोषिक या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर या ठिकाणी आपण कॅश प्राईज देणार आहोत. एकूण 4थ्या क्रमांकाकरता 3000चा जो कॅश प्राईज आहे या ठिकाणी दिला जाणार आहे. 3000चा जो कॅश प्राईज आहे तो दिला जाणार आहे 4थ्या क्रमांकाकरता. ते आम्हाला पुरस्कृत केले शैजाद शिवकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे ते देण्याकरता मी विनंती करतो मैफूज शिवकर आणि शैजाद शिवकर यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते कॅश प्राईज दिलं जाईल आणि ट्रॉफी या ठिकाणी देखील दिली जाणार आहे.
तर पहिलं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. या ठिकाणी जे 3,000चा कॅश प्राईज आहे तो संघ ठरला आहे. या स्पर्धेतला 4थ्या क्रमांकावरती जो संघ आहे तो संघ आहे WCC वाघिवरेचा संघ. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती संघ आहे. त्यांना विनंती आपण या WCC वाघिवरे 4थ्या क्रमांकावरती मुदस्सर साबले आणि त्याची कंपनी त्यांना कॅश प्राईज दिलं जात आहे. शहजाद शिवकर आणि मैफूज शिवकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण 4थ्या क्रमांकाकरता ही ट्रॉफी जी आहे ती आपण या ठिकाणी देणार आहोत. ती ट्रॉफी 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे वाघिवरे क्रिकेट क्लब यंग बॉयजची स्पर्धा आणि आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे अल मरहुमा अजीजा रोशन साबले यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांच्या स्मृतीला त्यांच्या आठवणीला अल मरहुमा अजीजा रोशन साबले यांच्या आठवणीला उजाल देण्याकरता ही ट्रॉफी आणि ते देण्याकरता मी विनंती करतोय अल मरहुमा अजीजा रोशन साबले, हसन साबले, मोजम साबले आणि अनवर साबले यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते ही 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे इस्माईल साबले या सर्वांना विनंती आपण या मी ज्यांची नावं घेतलेली आहे त्याने या आपल्या शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे. या ठिकाणी दिली जाणार आहे 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी ज्याला जाते. या स्पर्धेमध्ये वाघिवरेचा चषक WCC चषकात 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक ज्यांच्या बाजूने जातोय तो WCC वाघिवरेचा संघ. जरा टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचे जे कॅश प्राईज आहे ते देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय युसुफभाई शिवकर साहेब, युसुफ हैदर शिवकर आणि ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. शहजाद शिवकर यांच्या माध्यमातून 5,000चा जो कॅश प्राईज आहे ते देण्याकरता युसुफ हैदर शिवकर याच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. जो संघ या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिला आहे त्यांना कॅश प्राईज 5,000 रुपये दिले जाणार आहेत. आणि आमचे स्पॉन्सर शहजाद शिवकर आणि युसुफ हैदर शिवकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. तो संघ ठरला आहे JVC अर्थात जय विठ्ठल क्रिकेट क्लबचा संघ या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. त्यांच्याकरता जरा टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. जय विठ्ठल क्रिकेट क्लब पिंपली प्रवीण बिटमन अँड कंपनी 3ऱ्या क्रमांकावरती. जरा टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता जोरदार टाळ्या JVC करता. 3ऱ्या क्रमांकाची या ठिकाणी ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते वाजिद अली इस्माईल खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. वाजिद अली इस्माईल खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे 3ऱ्या क्रमांकाची. ती देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय मुसा खेडेकर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. मुसा खेडेकर यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी जाते 3ऱ्या क्रमांकावरती WCC चषकमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती JVC जय विठ्ठल रकुमाई पिंपली. जरा टाळ्यांचा गजर जय विठ्ठल पिंपली सगळ्याकरिता. तर 2ऱ्या क्रमांकाचा जो आपण कॅश प्राईज आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे. कॅश प्राईज आपण बघितलं तर 20,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आलेले आहे. ते म्हणजे अर्थात साबले ट्रॅव्हलचे सर्वे सर्व प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय जाकीरभाई साबले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जाकीरभाई साबले, अशफाकभाई साबले, सिकंदरभाई साबले या ठिकाणी विनंती आपण या आपण आपल्या शुभ हस्ते 20,000 जो कॅश प्राईज आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि 2ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे रईस मुबारक खेडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले ट्रॉफी. आणि साबले ट्रॅव्हल टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आम्हाला हे कॅश प्राईज 20,000चा जो कॅश प्राईज आहे जाकीरभाई साबले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आहे. तो कॅश प्राईज या ठिकाणी दिला जाणार आहे. मान्यवरांना विनंती आपण या जाकीरभाई साबले, आशिकभाई साबले आणि सातत्याने आपण ट्रॅव्हल जर बघितलं तर चिपळूणपासनं कोकणापासनं अख्ख्या मुंबईपासनं पुन्हा एकदा आपल्या कोकणापर्यंत असा प्रवास साबले टूर्स अँड ट्रॅव्हलचा चालू आहे. त्याकरता विनंती आहे जाकीरभाई साबले आपण देखील या आशिकभाई साबले आणि सिकंदरभाई साबले पहिले कॅश या ठिकाणी दिले जाणार आहे. 2ऱ्या क्रमांकावरती जो संघ राहिला आहे तो संघ असं दिले पण कोतलुकचा संघ या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती आणि ट्रॉफी देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. जरा टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे जोरदार टाळ्या. असं दिले पण कोतलुक वाघिवरे
ओबेद देखील आलाय. ओबेद खूप आनंदात आहेत कारण त्याला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. भागीरथन WCC चषक 2025चा दुसरा क्रमांकावरती राहिलेला संघ या स्पर्धेमध्ये तो म्हणजे असद इलेवन कोतलोक वाघिवरेचा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती संघ मालक आपण बघितलं तर ओबेद साबले या ठिकाणी त्या संघाचे संघ मालक आहेत. ओबेद कॉंग्रॅच्युलेशन. ओबेद आनंदित आहे. ओबेदला एक ट्रॉफी पाहिजे होती आणि ती ट्रॉफी त्याला मिळालेली आहे आणि त्याचं स्वप्न होतं की आपण वाघिवरेतली स्पर्धा जिंकायची आणि वाघिवरेतली ट्रॉफी माझ्या घरी जायला पाहिजे. ओबेद आनंदात आहेत. ओबेद चेहऱ्यावरती रहस्य देखील आहे. खूप आनंदित आहे. ओबेद खूप चांगला खेळ झाला आणि तुझा संघ खूप अप्रतिम खेळला आहे. जिंकलो तरी इतिहास, हारलो तरी इतिहास. ओबेदचं नाव चर्चेमध्ये राहील कारण ओमी बाकरने त्या संघाचं नाव खूप चर्चेमध्ये आणलं. असं दिले पण कोतलोक त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्याकरता मी विनंती करतोय. मी विनंती करणार आहे सन्माननीय आदरणीय हनीफभाई साबले, शकीलभाई पेवेकर, अलीभाई पेवेकर, रफिकभाई झुंबरकर, जाकीरभाई साबले, आशिक अलीभाई साबले या सर्वांना विनंती आपण या. हाशमभाई साबले आपण या. आपल्या सर्वांना विनंती आहे या. आपल्या शुभस्ते इकलासभाई साबले यांना देखील विनंती आहे आपण देखील आपल्या शुभस्ते कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाणार आहे. WCC वाघिरेने हे कॅश प्राईज लावलं होतं 33,000चा कॅश प्राईज आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे त्या अर्थातच मुदस्सर याकूब खेडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि फारुक इलेवन वाघिवरे अर्थातच गोलकोट रोडचा संघ या स्पर्धेमध्ये मजर रुमाने आणि त्याची कंपनी या ठिकाणी जिंकलेली आहे. टाळ्यांचा गजर त्याच्याकरता पाहिला पाहिजे. जोरदार टाळ्या. फारुक इलेवन वाघिवरे आजची ही स्पर्धा WCC चषक 2025चा महासंग्राम आणि रणसंग्राम आणि ही ट्रॉफी जिंकलेली आहे. फारुक इलेवन वाघिवरे. मजरबाईचं स्वप्न पूर्ण झालंय. मजरबाईच्या चेहऱ्यावरती देखील रहस्य आहे कारण स्वप्न पूर्ण झालंय. आपल्या वडिलांच्या नावावरती मला वाटतं तो संघ टाकला आणि आज ही स्पर्धा जिंकली आहे. फारुक इलेवन मजरबाई रुमाने आणि त्यांच्या कंपनीने स्पर्धा जिंकली आणि सर्वांचा मनापासून आभार. ज्यानं लाईव्ह आम्हाला स्पॉन्सरशिप केली अलीबाई पेवेकर आणि शकीलबाई पेवेकर यांचा मनापासून आभार. अलीबाई आपला मनापासून आभार, शकीलबाई आपला मनापासून आभार कारण ही स्पर्धा वाघिवरेतली स्पर्धा आपल्या गावाची स्पर्धा संपूर्ण जगभर दाखवली जावे त्याकरता आपण प्रयत्न केले. शकीलबाई आपला मनापासून आभार आणि अलीबाई पेवेकर आपलं मनापासून आभार आणि त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर जे आमचे होते त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय कारण आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं कार्य केलात, या स्पर्धेपर्यंत इथपर्यंत आलात आणि वेळ काढलात त्याबद्दल मनापासून आभार. SM एंटरप्राइजेसचे मकबूलभाई साबले यांचा मी मनापासून आभार. SM एंटरप्राइजेसचे मकबूलभाई साबले यांचा मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप आणि लाईव्ह आपण बघितलं तर लाईव्हचा जो आम्हाला 2 या ठिकाणी 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह या ठिकाणी जे लाईव्हचं चॅनल होतं स्पॉन्सरशिप केलं ते सन्माननीय आदरणीय या ठिकाणी निश्चित अलीबाई पेवेकर, शकीलबाई पेवेकर यांचा मनापासून आभार आणि मजरबाई रुमाने साहेबांचा मनापासून आभार. सर्वांचा मनापासून आभार, मान्यवरांचा मनापासून आभार. आणि आजचं हे कार्यक्रम खूप ताटामध्ये पार पडलं गेलं. वाघिवरे क्रिकेट क्लबची स्पर्धा WCC चषक 2025चा महासंग्राम खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं गेलं आणि सर्व लोक इथं आमचे ऑल स्पॉन्सर ज्यांना योगदान दिलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार.